अंदर भरी शीशी पत्थर पे फोड़ दूंगी। अच्छा, अंदर भरी शीशी पत्थर पे फोड़ दूंगी। तेरे लिए राज मैं अपने बूढ़े बाप को छोड़ दूंगी। एवढं प्रेम करते तू माझ्यावर? खरंच तेवढंच प्रेम मी सुद्धा तुझ्यावरती करतो। खरंच ना? ऐक मी काय म्हणतो, माझ्यावरती एवढं प्रेम करते का? रात्र दिवस मला झोप लागत नाही, सारखी सारखी तुझी आठवण येत असते। एवढं प्रेम मी तुझ्यावरती करतो। मग मी तुला काय म्हणते? काय म्हणते? या सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना, या सरसरणाऱ्या वाऱ्या थांबना, माझा सजना हृदय बसला, माझा सजना हृदय बसला। तुझी आठवण येत असते आणि तुझ्याशिवाय माझं जेवण अंतर जात नाही। खरं? जेव्हा तू ताटामध्ये दिसते ना, जेव्हा तू ताटामध्ये दिसते ना, तेव्हा मी जेवण करतो, कदाचित मी जेवण करत नाही। एवढं प्रेम करते माझ्यावर? काय का? अरे मी पण तुझ्यावरती खूप प्रेम करते रे। करते ना? खरं? तेवढंच प्रेम मी सुद्धा करतो। ऐक मी काय म्हणतो। काय म्हणता?
अरे सांगू तिला हा. तुला असं तडफडत ठेवली ना मला असं माझ्या किती छान वाटते बघ मला असंच करू शकते म्हणजे तुला मला तळफवणं एवढं खूप चांगलं अरे वाटतंय अरे तुझ्या या तडफोड्यामध्ये तर प्रेम आहे रे असं खरंच अगं तुझ्यासाठी माझा जीव ना असा तडफडते तडफडती जणू काय पिंजऱ्यामधला पोपट माझा फडफडते तुला पाहिल्याशिवाय माझा असं? दिवस चांगला जात नाही बरं खरंच मग काय एवढं प्रेम करतो मी माझ्यावर अहो जेवढं सागरामध्ये पाणी आहे ना तेवढं प्रेम माझं आहे तुझ्यावरती तुला विश्वास नाही का नाही का तुला विश्वास आहे ना. ऐक मी काय म्हणतो काय म्हणता प्रिया तुझ्यासाठी जीव माझा तळपडतो तुझ्यासाठी जीव माझा तळपडतो पिंजऱ्यामधला जणू पोपट तो फडफडतो पिंजऱ्यामधला पोपट फडफडतो तुला एक नजर पाहिल्यावर सगळे माझं मन येत आहे तुझीच वाट मी पाहिल जेव्हा तुला पाहिल शांती मला होईल ना तू दिसल्यावर तसा तडफडत मी राहील तुझीच वाट मी पाहिल तुझीच वाट मी काय ग असं तू चेष्टा करते अरे हा, एवढं प्रेम करते मग काय का अरे एवढं प्रेम कशाला करते रे माझ्यावरती कशाला करते म्हणजे अगं तुझ्यावरती एवढं माझं प्रेम झालं जणू मला कोणी दिसत नाही फक्त तूच दिसतेस फक्त तूच दिसतेस खरंच ना मग काय तर मी दिसते तुला हो मग मी जसं म्हणेल तसं करायला तयार आहे तू म्हणशील मी जसं म्हणेल तसं करायला तू तयार आहे ना हो ना मी तू म्हणशील तसं मी करायला तयार आहे. खरं? बिलकुल खरंच ना हो ना तू विहिरीमध्ये जाऊ पहिले जाऊ हा? विहिरीवरती उडी मार बैताळ झालीस का मरीन नाही का व? मग प्रेम करते म्हटलं ना मी जसं म्हणेल तसं करतो सुद्धा म्हटला चल हो अगर मी मरून गेलो तर तू प्रेम कोणावर करशील आता बायको आता इथे तर गोष्ट तू पलटवत नको जाऊ हा. तू माझ्यावरती प्रेमच नाही करत बाबा नाही 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 प्रिया अरे अरे अशी करू नको नाही अगं तुझ्यासाठी मी काही पण करायला तयार आहे मग विहिरीमध्ये उडी का बरं मारत नाही विहिरीमध्ये टाकू उडी चल टाक खरंच टाकू पाय बरं टाक पाय माझा तू राहू दे तू मारेल अरे तुला मरण्याची भीती वाटते बघ अरे तू माझ्यासाठी प्रेम सुद्धा करत नाही मला माहितच होतं राहू दे नाही प्रिया काय खरंच तुला मी विहिरीत कुदलं पाहिजे असं तुला वाटते ना होय. ठीक आहे ठीक आहे अरे मी तुझी थट्टा करत होती रे अरे तू माझ्यासाठी काय पण करायला तयार आहे मला माहित आहे कळलं मला आता कळलं तुला कळलं की मी किती तुझ्यावर प्रेम करतो कळलं आता तुला कळलं अगं तू म्हणशील तसंच मी करीन एवढं प्रेम मी तुझ्यावरती करतो खरंच ना आताही तुला भरोसा नाही पण तू माझ्यावरती प्रेम करते खरं आहे ना आणि दुसरं प्रेम म्हणजे तुझी आई आहे ना हो आणि दुसरं प्रेम म्हणजे तुझी आई हो माझ्या आईचं प्रेम माझ्यावरती खूप आहे का आणि मी जसं म्हणेल तसं तू करायला तयार सुद्धा आहे हो तू म्हणशील तसंच मी करीन आणि तू सगळ्यात जास्त प्रेम फक्त तू माझ्यावरती करते अगं तुझ्यावर तर मी प्रेम करतोच पण जिनं मला जीवलं मला या दुनियामध्ये आणलं तिच्यावरती मी जास्त प्रेम करतो खरं ना हो म्हणून मी तुला काय म्हणते ज्या जन्मदात्या तुला आईने जन्म दिलं ना राज हा. ज्या तुझ्या आईने तुला जन्म दिलं सांगू का नाही सांगू सांग ना खरंच करशील ना अगं हो तू म्हणशील ते मी करायला तयार आहो आता तुला उडी मारायला लावली उडी मारली का नाही मी खरंच
मारली ना तर मग ऐक. हा अरे तुझ्या आईचं काडीच काढून माझ्या हातामध्ये आणून दाखव, तरच मी समजणार तू माझ्यावरती प्रेम करते म्हणून. आणि तर तू माझ्यावरती प्रेम सुद्धा करत नाही. सगळं नाटक आहे फक्त तुझं नाटक. अगं प्रिया, अगं ए प्रिया, तेव्हा अगं तू हे- समजीन, अरे तेव्हा समजीन तू माझ्यावर खरं प्रेम करते म्हणून. ए प्रिया, काय हे तू काय बोलते ग? अगं पहिल्यांदा माझा जीव मागितला तू, मी जीव द्यायला तयार झालो, पण आता तू काय मागतेस? अहो जिनं मला या दुनिया दाखवली, जिनं मला ह्या दुनिया दाखवली, लाईन्याचं मोठं केलं, शिक्षण माझं शिकवलं, एवढं मोठं केलं, तू माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही राहत. तुला मी पहिलं सगळं, तुला नसेल काळी जाण्याचं नाही तर तुझ्या, आता मी जाऊन कोणत्या विहिरीमध्ये आपलं प्राण देऊन देईन जा. नाही. ए प्रिया, तू माझा जीव जरी मागत तर चालेल, पण मी माझ्या आईचा काळीच देणार नाही, बिलकुल देणार नाही. अरे तू माझ्यावरती प्रेम करतच नाही, फक्त तू माझ्यासोबत फसवणूक करत होता बघ. नाही एवढे 15 वर्ष काय करे, फक्त फसवणूक केली माझ्यासोबत. नाही प्रिया, असं तू मनाला वाटून ठेवू नको. फक्त जेव्हा तुला काम पडलं तेव्हा माझ्याशी फक्त उपयोग केलाच माझा. आता तुला काम पडलं माझं तर मी सांगलेली गोष्ट ऐकायला खाली नाही तू. प्रिया, अगं तू काही ग माग, काही मला माग, पण मी माझ्या आईचं काळीच देऊ शकत नाही, मी माझ्या आईचं काळीच देऊ शकत नाही. अरे नको आणू नाही हा नंतर तुझ्या आईचा काढी. अरे अरे तुला मी नाही हवी ना? अरे मी मारून जाईन रे, पण आपला हा तोंड तुला दाखवणार नाही. नाही ए प्रिया, ए प्रिया, अरे ए प्रिया, अगं मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो ग. अगं तू काही पण माग, पण हे काय बोलते तू? माझ्या आईचं काळीच मागते आहे. मला फक्त तुझ्या आईचा काळीच हवाय, दुसरं काहीच नाही. अरे ते तुझ्या आईचं काळीच काढून माझ्या हातामध्ये दाखवशील तेव्हा खरंच मानेन तू माझ्यावरती प्रेम करते म्हणून, नाहीतर तू फक्त माझा उपयोग करते असंच समजेन रे मी. परमेश्वरा, ईश्वरा, मी काय करू रे? इकडे प्रेम आणि तिकडे आईची ममता, काय म्हणेन मी तिला? तिला जरी मी ना आपल्या आईचं काळी जाणून दिलं नाही तर कदाचित ही मला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही प्रिया, मी माझ्या आईला. तू आपल्या आईचं काळी जाणशील ना? हो. नाही जर आणलास ना, अरे तुला सोडून दूर चालली जाईन रे मी. नाही प्रिया, असं करू नको ग, असं करू नको. अगं माझ्या माईचं, माझ्या माईची ममता मोठी आहे, ती मला कधीच नाही म्हणणार नाही. खरेच ना? हो हो, आणाल मग काळी? बिलकुल. चला त्या मला वचन आणि आपल्या आईचं काळी काढा आणि माझ्या हातामध्ये आणून दाखवा. ठीक आहे प्रिया, तुला माझ्या आईचं काळीच हवं आहे ना? अरे तेव्हा समजीन तुम्ही माझ्यावरती खरं प्रेम केलं म्हणून. मी तुला वचन देतो, अगं मी तुला वचन देतो, माझ्या प्रेमाचं वचन देतो, मी माझ्या माईचं काळीच तुझ्या हातावरती ठेवीन. त्या हो. जा लवकर जा आणि लवकर घेऊन या. ठीक आहे, ठीक आहे, मी तुमची वाटेतच बसून राहते हा. ठीक आहे, ठीक आहे. या, लवकर यायचं. परमेश्वरा, ईश्वरा, आता काय करू रे? अरे प्रेमासाठी या प्रियसीने मला काय मागितलं, तिला जरी मी दिलं नाही तर ते कदाचित माझ्यावरती प्रेम करणार नाही. काय होईल माझं? चला घरी जाऊन पाहतो, आईला विनवणी करतो, आई काय म्हणते ना काय नाही थोडं ऐकून घेतो.
आई अगं ए आई आई ग माझे लाडाचे आई आई ग आई. अरे बाळा काय झालं रे राज कशाला आवाज दिला मला. आई तुला काय सांगू ग लाईनाचा मोठा झालो मला तुने काही कमी केलं नाही. नाही रे बाळा लाईनाचा मोठा झालो तुला मला उन्हामधून सावलीत नेलं. खरं आहे रे. मला चांगलं शिक्षण दिलं मला कोणत्याच गोष्टीची कमी केले नाही. परंतु आई काय मला आता जे पाहिजे आहे तुझ्याकडून जे काही तुला मागायचं आहे माझी हिंमत होत नाही तुला मागून कसा अरे बाळा अरे तुझे वडील गेल्यापासून तुझी हर इच्छा पूर्ण केली रे. अरे तुझी नाही मागितलं तुझे पूर्ण स्वप्न पूर्ण केली. अरे तुझ्या गोष्टीला नाही नकार नाही दिला रे मी. अरे तू आज मला काय मागत आहे काही नाही तुला आजवर मी मना केलं नाही आणि आज तू मागत आहे मी तुला मना करणार आहे नाही. अरे माझा एकच एक बाळ आहेस रे तुला काही मला नाही करू शकत रे मी. आई माझं बाळ अगं आई अगं हे आई काय खरंच तू मला देशील. अरे तू मागून तर बघ रे. अरे हे तुझी आई ही तुझी आई तुझ्यासाठी काही पण करेल रे. तू एक शब्द बोल मला. आई अगं मला तोंडातून शब्द काढायला मला खूप विचार येऊन राहिला. जे मी तुला मागणार आहे कदाचित तू मला देशील किंवा नाही याची मला खंत वाटत आहे ग. अरे असं काय मागणार आहेस मला की मी तुला देऊ शकत नाही. अरे मी तुझी आई आहे तू बोलून तर बघ मी तुला दिले नाही तेव्हा मला म्हणशील तू. आई तुला सांगू काय अगं माझ्या एका मुलीवरती प्रेम आहे. हा मुलीवर प्रेम आहे. हो ना. अरे कोण भाग्यवान आहे रे ती माझी घरची सून बनायला. अरे तिला घेऊन का बरं नाही आला. आहे अगं मी तिच्यावर एवढं प्रेम करतो की तिच्या शिवाय मी राहू शकत नाही. अरे बाळा ते माझ्याशिवाय राहू शकत नाही एवढं माझं प्रेम तिच्यावरती आहे आणि तिचं प्रेम माझ्यावरती आहे. अरे ते बाळा मी काय मना केलं का रे. अरे तुझं प्रेम आहे तिच्यावर घेऊन ये तिला लग्न लावून देते मी तुमचं दोघांचं. पण नाही काय आई अगं तिने एक अट ठेवलेली आहे. कसली होती अट अशी आहे काय का जेव्हा तू आपल्या आईचं काळी जाशील काय बोललास ती अशी बोलली की तुझ्यासोबत लग्न करीन ती तुझ्या आईचं काढच पाहिजे. हो ना. अरे देवा काय रे काय माझ्या मुलाच्या मनावर तू एवढा दगड ठेवलास रे. बाळा तू चिंता नको करू. अरे हे तुझी आई तुझ्यासाठी काही करेल. अरे बस काढच ना. अरे काढच घे तुझ्यासाठी मी काही करू शकते. खरंच आहे खरंच तू आपलं काळी देशील मला. अरे दे अरे माझा बाळा तू ऐकत आहे की नाही. अरे माझा काढ दिल्याने तुला सुकून मिळत असेल आनंद मिळत असेल तुझा प्रेम मिळत असेल तर माझा काढ द्यायला काय आहे रे बाळा. तुझ्यासाठी मी काही करू शकते रे माझा बाळा. खरंच तू माझ्यासाठी तुझ्यासाठी काहीच करू शकते रे मी तुझ्यासाठी काही करू शकते. आणि तुम्हाला जीव पण मागितलं असतं मी दिलं असतं रे. काढच मागत आहे मला. अरे खुशी खुशी माझ्या बाळासाठी देईन माझ्या पोराच्या खुशीसाठी देईन रे मी. माझ्या पोराच्या खुशीसाठी मी काही करू शकते रे काही करू शकते काही. खरंच आहे एवढं मोठं तुझं मन आहे का तू माझ्यासाठी माझ्या प्रियसीसाठी आपलं तू काढी द्यायला तयार झालेली आहे. या मुलासाठी आपलं तू काढी द्यायला तयार झाली आहे. अगं तुझ्यासारखी या जगामध्ये आई नाही जिने आपलं काळीच आपल्या मुलासाठी दिलं. खरंच महा अगं तुझ्या पोटी मी बार जन्माला येईल. अरे माझे काळीच काय माझे दिवस संपले रे. अरे किती दिवस जगणार रे मी आणखी. अरे तुझे जीवन पडलाय सामने आणखी इतकं. अरे त्या मुलीला माझं काळच देऊन दे आणि आपल्या प्रेमाला साथ घे रे साथ घे. ठीक आहे ठीक.
प्रिया प्रिया अगं ए प्रिया आणला हे घे माझ्या आईचं काळीच तुला काळीच हवं होतं ना तुला काळी हे घे माझ्या आईचं काळीच घेतला आपला आईचा प्राण अरे काय केलं रे काय केलं तू काय केलं अरे मी तुला एकच शब्द म्हटली आईचं काळीजात तरी तू या प्रेमासाठी स्वतःच्या मातृत्वाला मारलं का रे याला प्रेम म्हणत नाही राज याला प्रेम नाही याला फक्त डोळ्यावर चाललेली धुंदी आहे फक्त धुंदी प्रिया अगं तुझ्यासाठी तुझ्या शब्दावरती मी माझ्या माईचं काळी जाणलं मी माझ्या आईची पर्वा नाही केली ग अरे आज तू काय बोलून राहिली आई तू स्वतःच्या आईचाच नाही होऊ शकलास ते तर तुझी जन्मदाती आहे अरे मी तर काय 2 दिवसाची तुझी प्रेमिका तू काय माझा होशील रे अगं मी आपल्या स्वतःच्या आईचा मी स्वतःच्या आपल्या आईचा जीव घेतला तुझ्यासाठी मी फक्त तुझी परीक्षा बघत होती आणि त्या परीक्षामध्ये तू फक्त पूर्ण नापास झालास आणि फेल सुद्धा झालास अरे तू स्वतःच्या मातृत्वाचाच नाही होऊ शकला तर तू माझ्या प्रेमाचा काय होशील राज यानंतर तू मला विसरून जायचं समजलं चला हे पाप मी केलं तुला हवं ते मी दिलं असं एक पाप मी केलं तुला हवं ते मी दिलं तुझ्यासाठी अल्लाहीचं काळीज काढून तुझ्यासाठी अल्लाहीचं काळीज काढून साजने साजने सोडून तू जाऊ नको साजने सोडून तू जाऊ स्वतःच्या माईला मारलं अरे स्वतःच्या माईचा नाही झाला तर काय माझा होशील रे अरे अरे तुला काय सांगू काय सांगू पुन्हा अरे ही प्रिया तुला सांगते अरे मातृत्वाच्या सुखासाठी एवढा तळपडशील ना अरे तुला मातृत्वाचं सुख सुद्धा लाभणार नाही समजलं प्रिया
विश्वासात केला तू माझा विश्वासघात तुझ्यावर एवढा विश्वास केला मी अरे विश्वास नाही तुझ्या डोळ्यामध्ये चाललेली ही धुंदी होती धुंदी विश्वासात केला मी माझा विश्वासघात असा कसा आज माझा सोडते तू साथ मला चढली होती धुंदी गोड लागे ही वासुंदी चढली होती धुंदी गोड लागे ही वासुंदी तुझ्यासाठी आली आईचं काळीज काढून तुझ्यासाठी आलं काळीज छाती काढून साजले सोडून तुझ्या साजले काय रे अरे ही प्रिया तुला सांगते मातृत्वाच्या सुखासाठी एवढा तडपडशील ना अरे मातृत्वाचं सुख एवढा तुला आठवण करे ते सुद्धा लाभणार नाही रे ते तर लाभणार नाही पण या प्रियाचं प्रेम सुद्धा तुला कधीच लाभणार नाही रे राज कधीच नाही अरे पोलीस पाटील आहेत का साहेब खंडाळ्याचे पोलीस पाटील साहेब आहेत का अरे खंडाळ्याचे पोलीस पाटील साहेब घरी आहेत का कपडे बदलवता येईल या इकडे बाथरूम मध्ये आंघोळ करत आहो आंघोळ करतात लवकर या लवकर या महत्वाचे महत्वाची गोष्ट सांगतो मी त्या गावचा नागरिक आहे महत्वाची अरे महत्वाची तुम्ही बाहेर तर या मला काही कामं धंदे नाही राहत का जेव्हा पाहिलं तेव्हा महत्वाची करता अत्यंत महत्वाची बातमी सांगून राहिलो बरं तुम्हाला या लवकर लवकर या सांगू तर बुधा होऊन गेलो. पोलीस पाटील साहेब काय झाला अरे तुम्ही कोणी झोपले होते का काहून? गावामध्ये काय झालं माहिती आहे का तुम्हाला साऱ्या तक्रारी येते पोलीसवाल्याच्या घरी पोलीस पाटलाच्या घरी पोलीसवाल्याची लाईनच लागते आपल्या गावामध्ये आहे की नाही हा त्या पोट्ट्यानं बोल्या अरे ते पोट्ट्याला का टिचकुलीचं पोट्ट अरे हा 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 त्या टिचकुलीच्या पोट्ट्यानं काय झाला त्या पोट्ट्यानं लफडा केला लफडा केला प्रेम केलं तर तो नवीन चोळीच आहे आता आजच्या जमान्यात अरे हो प्रेम केलं पण त्याने काय केलं हे तुम्ही ना काय केला तर त्यानं हा त्या पोरीनं म्हटलं मी तुझ्यावर खरं प्रेम करतो तुझी परीक्षा पाहतो पाहतो त्यानं म्हटलं त्या पोरीनं म्हटलं हा जर तू आपल्या आईचं काळीच मला आणून देशील हा तर खरंच मी तुझं प्रेम समजीन आणि म्हणून तो वेळा मुलगा हा
त्या पोरीच्या प्रेमामध्ये इतका धुंद झाला त्याने त्या पोरीची गोष्ट मांडली आणि गेला आणि त्याने आपल्या आईचा खून केला आणि तिचं काळीज त्या मुलीच्या हाती आणून दिला आहे ही तक्रार आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये अरे बाबा हा भलताच वेगळाच काही दिसला आगळा वेगळाच प्रकरण आहे बाबा हा चला आयुष्य गेला पण असा प्रकरण कधीच नाही पाहिला चला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. चला 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 निघा. थानेदार साहेब आहेत का अहो थानेदार साहेब आहेत का कोण होय बे? तुमच्या इम्प्रेशन नाही पडत मी आवाज देतो बरोबर आहे पोलीस पाटील आणि त्या पोलीस लोकांची साठगाठ राहते नाही तुमच्या इम्प्रेशन नाही पडत मी आवाज देतो त्या आवाज द्या. हो पोलीस पाटील अबे कोण होय? अबे साल्या इकडे ये पहिले आल्या म्हणजे बाबा साल्या म्हणजे अबे तेवढाच अधिकार माया आहे बे होयस कोण? अरे या गावचा मी पोलीस पाटील आहे बे असतील आपल्या घरचा चल इकडे ये बाहेर पहिले हा? पहिले इकडे बाहेर ये बाहेर येऊ हा पहिला कोणते कान कोरणे आलेत रे आज? कान खोर इकडे ये सकाळी आता चांगला म्हणलं लवकर ये बिलकुल वा वा. जबन हा नवीनच ठाणेदार तुम्ही नवीनच दिसून राहिले याच्या पहिले होता बदली करून गेला का तो कोण? ठाणेदार याच्या पहिले होता याच्या पहिलेचा ठाणेदार होता तो झाकण झुल्या झाकण दिले हा मी होय डारा हलव्या दारा हल्ली का हा. बरं एक प्रकरण झाला हा? एक प्रकरण झाला आमच्या कशा गावात. प्रकरण झालं? अरे बाबा एक मर्डर झाला मर्डर झाला कोणाचा मर्डर बे? मर्डर झाला एका मुलानं आपल्या आईचा मर्डर केला एका मुलाने सगळा जिथं सांगितलं तिथं का करशील चाल लवकर तुमच्या कान कोरण्या काऊन इन्स्पेक्टर मी आहोत तू आहोत अबे एवढा अधिकार माय मी या गावच्या पोलीस अबे पाटील कायच्या पोलीस पाटील आहे कायचा म्हणजे वरचा मी आहो का मायावरचा तू आहे मी परीक्षा दिली हा? तेव्हा पोलीस पाटील झालो आणि मी का गोट्या घेतल्या का मला मालूम नाही लपच्या झाकण झुल्या काऊन लपच्या चष्म्याचा नंबर बदलव काऊन चष्म्याचा नंबर बदलला नाही हा तुला माहित आहे का का माहित आहे का अबे, मी कोण होय माहित आहे का तुला कोण होय उजीड पाडे उजीड पाडे आता कोटचे जिथं पडत नसत तिथं मी पाडून दाखव पण तुम्ही कोटचे मी हो तुला माहित नाही नाही एवढाच वाढतो तुमच्या काहून? कोकली काऊन काय झाला काय झालं नाही हा कोणाच्या कुठची गोष्ट होय हे कोटची आमच्या गावात झाली आहे हो एका मुलानं आपल्या आईला मारलं तुम्ही त्या गावचे पोलीस पाटील पोलीस पाटील मी का म्हणतो हा जाऊ द्या ना कायले लोड घेता ए साला भाड काय दिसते रे हा पोलीस भाड पाटील काय नाही हा चांगला बोल तोंडानं काऊन काय झाला 50,000 असेल तर जमवून टाकू पण तेथपर्यंत तर चला मग पाहू साठगाठ आहे का बिलकुल चला लागेल का बरोबर बिलकुल लागेल नंबर का म्हणतो? चला लवकर. अरे ओ महाजन साहेब बापा पोलीसवाले तर आले आले ना हो ना जिथे घटना झाली आहे की नाही हो त्याच्या घरी नाही या. अच्छा ते पोट्ट तेथीच बसला आहे बरं असं आहे का आणि साल्याने असं कोळपा ठीक आहे तर त्याचं तोंड फुटलं पाहिजे आणि त्यानं खरं बोललं पाहिजे बोललं पाहिजे ज्या पोट्टीमुळे खून झाला हो. तिने ओढून आणा ठीक आहे समजलं का ठीक आहे. हा तू घरामध्ये असाल या ओ पोलीसवाले हा. बाबा घटनास्थळावर पोरगा बी उभा आहे आई बी तिथं पडली आहे हा? रडत आहे आपल्या आईजवळ तो अबे, का म्हणतेस ना का अरे पोरगा तो आपल्या आईजवळ रडत आहे हा जेंडरच्या मुलगा मालला मी का म्हणतो इकडच 90 असेल तर देऊन दे मला बाय सगळं काम झाल्याच्या नंतर आताच देऊन दे असेल नाही आहे आहे? काम झाल्यावर मी- मग आपल्या घरी आल्यावर मी काय जातो का? ए, आपली ड्युटी पूर्ण कर मग आहे का काही मग मी नंतर आई बाप्पा बे अबे लढतेस काय दे लमच्या कमरेला
माया. एवढी तुला घाई कायची आली अहो, होऊ दे मी जातो पहिले ए, आई. मी जातो पहिले हा. अरे बापू ए दादा काय झालं रे बाबा ए राज ए बापू काय झालं रे ओय उभा होय दादा उभा होय या अरे समजूत घाला लागते रे अचानक होऊन गेला हसता पण त्याची समजूत तर घाला लागत तोपर्यंत कायची समजून घालते इकडे तुझे घालतो मी ए तुमच्या उजेड पाडे म्हणतात मला रातच्या नाही पडतो दिवसाने पाडून दाखवतो दादा रिपोर्ट टाकल्याच्या नंतर पोलीसवाले आले का सक्ती आहे ते घटना पूर्ण सांग खरं सांग त्याच्यातून काहीतरी समजा ते गुन्हे माफ होतील ठीक आहे काका. ठीक आहे ठीक आहे. ओ पोलीसवाले चल देखणे इसका बयान ले तुले का वाटते बे अबे तुले का वाटते चांगल्या चांगल्याची मायाकडे पाहून जिळात फाटते काहून का झालं साहेब? अबे का झालं माती पडलो अजून मध्येच म्हणते काय झालं काहून की? अबे काहून नाही खरं सांग काय झालं तुला माहित आहे आजपर्यंत माझ्या हातातून अशी कोणतीच केस गेली नाही त्याले केस नसल त्याला लावूनही देतो आणि नसल त्याची वाचवूनही देतो काहीच तर नाही झालं साहेब. काहीच नाही झाला नाही. कोणाच्या कानात खून गेला नाही साहेब. काहीतरी खून झाला म्हणत का नाही तुझ्या गावात खून झाला साहेब. मोठा झाला बे माझ्याच घरी झाला. कोणा केला माहित नाही साहेब कोणा केला तर. अजिबात नाही माहित तुले नाही. मोठं गेलतास बापू तू मी फिरायला गेलतो मोठं तिकडं हातुडीकर. हातुडीकर हो. त्या चिचबिलीच्या झाडात हो. काय लेप गेलतास मा संडासकर गेलतो. संडासकडे गेलती तुला हागी लागली का मा बापू हो. हो. का प्रेमाची धुंदी चढली होती का तुले ते आली होती तिकडून डारा हलवी आणि तू इकडून गेला झाकण हलवाले नाही साहेब. अबे खरं सांग खरं सांगतो साहेब. तुले माहित आहे जेता पडत नेसल तेता पाडून दाखवणारा हा उजीड पाड्या होय साहेब नाही. चांगल्याचा मी पाडून दाखवलो सगळे चांगल्यानं विचारतो तर चांगल्यानं सांग नसल जमत तर मग पाय तू साहेब तुम्हाला खरं सांगू साहेब. खरं सांग खरं सांगा साहेब. अबे खरं ना तर मी काय सांग तुम्ही मला मारता नको नाही साहेब. का तुले काही नाही मारू काय सांग साहेब मी गेलो होतो संडासकर संडास कट बाबा हा ठीक आहे आणि तिकडून आलो साहेब. हो माझी माय इकडे पडत दिसली पडून दिसली होती. हा माहित नाही कोणत्या पाप्यानं माझ्या मायचा तुला काय वाटलं बे अबे तुले जेवढं सांगायचं तेवढं खरं सांग नाही तर आता साहेब मारा नको साहेब. आता तो साहेब मारा नको. बे, मारा नको नाही तुले माहित आहे ह्या उजीड पाड्या होय नाही साहेब. चांगल्या जागी उजीड पाडून दाखव सांगतो साहेब सांगतो. सांग लवकर सांग सांगतो साहेब ऐका साहेब. सांग सांगतो साहेब. अबे सांग ना लवर नको माराच्या भारी लवर नाही आपला साहेब मारा नको. तिकडे ठेवा मारा दंडा. नको तुम्ही पूजा करतो येतं तिकडे दंडा ठेवा. अबे दंडा नाही यार काय म्हणते त्याला माहित आहे का तुले हा होय रामा दंड्या साहेब तिकडे ठेवा याला पाहून मला भेव लागते. हा, भेव लागते कराच्या भारी हागून देईन साहेब. चांगला गुलू त्या चिचबिलीच्या झाडात त्या ग्रामपंचायतच्या मांग त्या शाळेच्या मांग त्या भरावाटीच्या काटाईत तुमच्या खोटं नाही बाटवून ठेवल्या बे तुम्ही साहेब हा खंडाऱ्याचे पोट्टे तुम्ही काय कमी बदमाचा नाही कमी बदमाचा का म्हणतो साहेब तुम्हाला सांगू का हा सांग लवकर मारा सांग. नको साहेब. अबे, नाही मारा सांग तिकडे ठेवा दंडा. मला राग नको आणू तुला माहित आहे ना मग मी पुरा फाडफूड करून टाकेन नाही साहेब फाडा गिडा नको साहेब. मी सांगतो साहेब. तुम्हाला सांगू साहेब. आता तुला धोत्रात हागवल्याशिवाय नाही सोडत नाही साहेब. साहेब तुम्हाला सांगू माझ्या एका मुलीवर प्रेम होत मुलीवर प्रेम होती. अरे बापरे एकदम मुलीवर प्रेम होती. हा, मग काय झालं त्या मुलीनं हा. मला सांगितलं की तू आपल्या मायचं काढी जा तेव्हा मी तुझ्या संग लग्न करीन असं
केलास म्हणजे जसा तिनं म्हणला तसा तू केलास. हो साहेब. तिनं का म्हणलं? तिनं म्हणलं का आपल्या माईचं काडीच काढून आण. गाडीच काढून आण. हो. तर तूही मोठा साजरा गेला असतील घरी धावत धावत. हो, हो, साहेब. आपल्या माईले मारपूर केलास ना तिचा गाडीच आणलास. हो ठीक आहे. तुला एवढी चांगली माय च्या बहीण गुरी भराल. जास्त पाडून दरवाजा बनवी. हा आवय साहेब चाकू. हा? हो हा आवय. आवय? हो. झाल्या रक्त नाही दिसून राहिलं. याला साफ केलो साहेब. साफ केला. शेंबडाना. दे इकडे दे. हा द्या साहेब. इकडे दे. घ्या ना साहेब. घ्या ना. याले धार तर चांगली दिसून राहिली. साहेब मारा नको साहेब आता. ते मारा नको नाही. सोडून द्या साहेब म्हणजे. नाही नाही सोडतो ना थांब ना. हा कोणती पोटली पाहिजे? तिच्या घरी चला साहेब. बे कोणती होय? चला चला साहेब. अरे लवकर. चल, चल. कुठं गेली हो ए प्रिया? बोला. ए प्रिया. बे लवकर बोला. ए प्रिया. हे आण वळलं तुझ्या आण. गुरुवा मूर्खा पागल झालीस का? इथं गणपती पगला आहे. अरे व्हेरी व्हेरी सायलेंट. पाडे म्हणतात मला. ज्यांचा पडत नसेल त्याचं पाडून टाकी. उजीड उजीड. काय समजू नको बाई. का तू- साहेब हेच वय हिनच म्हणलं होतं साहेब. होय? तुला मला मारायचा कोणताच अधिकार नाही समजलं. अरे तू एक माणूस आहे समजलं ना. आणि मी एक स्त्री. मला लेडी लेडी तू स्त्री असतील आपल्या घरची. इन्स्पेक्टर उजीड पाडे. ज्याचं पडत नसेल आणि ज्याचं बुजत नसेल त्याचं बुजवून टाकी. तेलाच्या बाऱ्याच्या भावात जात नाही. हे हातचोर मूर्खा नॉनसेन्स स्टुपिड इडियट. कोणाला Bastard! तू शिवा कोणाला देऊन राहिलीस? तू शिवा कोणाला देऊन राहिलीस? तुला मी पहिले कोणाला दे- तुला काय वाटते? अधिकार तुम्ही अधिकार तर माझं कारण तर सांगा. तो इकडे आहे. कोण गेलं ते लक्षात ठेव. हागर हागऱ्या आले प्रेम करते प्रेम. हे असे गुन्हा करतात आणि प्रेमाचं नाव आणि मायबापाचे गुन्हा करतात. बे कोण गेला? लागली एक बसल्याबरोबर मुद्दाले गेला. तू ये बे साले. इकडे तू इकडे ये. हा सांग. पुन्हा त्याने गाऊन फसवलं. मी फसवले नाही. हा. अहो मी त्याची फक्त प्रेम किती करते हा. आणि तो माझ्या प्रेमासाठी काय काय करू शकते हा. त्याची मी फक्त परीक्षा घेत होती. तर परीक्षा अशी घेते का म्हणतो?
खोटे नाट्य करता आणि त्या मायबापाला मारता. तिला काय केलं होतं? पहिलं का बिघडवलं? चुकी झाली, मला माफ करा. हो, मला माफ करा. कायची चुकी झाली? चिडपड्या होय. तो कुठं आहे? चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावलं तर समजा नाही. भोसडीच्या चुट्ट्या वा. का झालं साहेब? अबे काय झाला म्हणतेस लमच्या नालायका? बाबा म्हणजे आता अजून उतू चालला तुया. कराल का असे पुढच्या वेळेस? अबे पुन्हा कराल का? नाही साहेब, हा? नाही साहेब. हा? मला लाज नाही वाटत. अजून करून म्हणते. त्याच्या मायचा जीव घेऊन टाकला. एवढी चांगली माय. हा पोट्याले 9 महिने 9 दिवस तिने ठेवलं. तिची इज्जत नाही केली हा लमच्या खापर कुटीसाठी. तुला मला म्हणायचा काही अधिकार नाही. तुझं जो काम आहे तो कर आणि चालतो इथून. लमचे असा जरी म्हणलं असतास अबे मीनं पटवून दिलो असतो तुला, चांगली पाहून दिलो असतो. हे लमच्या खापर कुटी अबे चांगली पाहून दिलो असतो तुला गारगोटी. पण तुला कायले मारायला पाहिजे होता ह्या मायले? हो, तुम्ही एक पोलीस आहे ना. इथे का पोरी पटवाचे धंदे करता का? हे पटवाचे नाही, तोय माया एक अभ्यास आहे. मी चांगला सांगतो लोक पहिले. माया मार्गदर्शन करणं काम आहे. तुमच्यासारखं हे असं मला रागच मारू पुरा उजिडच पाडतो. चला लोक.
अशा प्रकारे मित्रांनो आईच्या काळी ही जी कहाणी या ठिकाणी तुम्हाला सांगितली आहे ती या ठिकाणी समाप्त झालेली आहे.